मी संदेश द संदेश अकॅडमी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 7 जून 2026. तर आज आपला MPSC ग्रुप बी किंवा MPSCच्या पॅटर्ननुसार तलाठी भरती होणाऱ्या आणि पोलीस भरतीत किंवा मदत होणाऱ्या या प्रश्नांचा आपण सराव करणार आहे. आज आपला पहिला दिवस आहे मित्रांनो. दिवस आहे या उपक्रमातला. तर आज आपण 30 प्रश्न घेणार आहोत. 30 प्रश्नापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात? 30 प्रश्न घेणार आहोत. 30 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. तर चला आजचा आपण पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. भारतीय राज्यघटनेत कोणता भाग मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? भाग 3, भाग 2, भाग 4, भाग 5. कोणता आहे मित्रांनो? भाग 3 हा मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा. तर कोणती मित्रांनो? गोदावरी. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. तर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 25चे अपूर्णांक रूप काय? 1/2, 1/3, 1/4, 1/5. ते कसं काढायचं मित्रांनो? 25चा अपूर्णांक म्हणजे 100 असत तर 100 करायचं. 1/4 म्हणजे काय असणार आहे? 1/4 हे आपलं अपूर्णांकाचं रूप असणार आहे. गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिले? गीतांजली हे पुस्तक प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र, बंकिमचंद्र. तर कोण लिहिलेलं? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, हत्ती, मोर. तर कोणता मित्रांनो? वाघ. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 15 × 12 किती होतं? 160, 170, 180, 190. किती होतं मित्रांनो? 180. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पंचायत राज व्यवस्थेचा घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने दिला? 42वी, 44वी, 73वी आणि 86वी. कोणते मित्रांनो? 73वी पंचायत राज. महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? नागपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर. कोणते ओळखले जाते? अमरावती. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अमरावती. पुढचा प्रश्न. भारतीय निवडणूक आयोगाचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? कलम 324, कलम 356, कलम 370, कलम 280. कोणत्यात आहे? कलम 324. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही काय? भारतीय निवडणूक आयोगाचा हा काय? इमर्जन्सी. हा काय? 370 जे आणि केचा ते 280 फायनान्स कमिशन. ओके. 144चे वर्गमूळ कोणते? 10, 11, 12, 13. कोणते? ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणारे 12. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, नेहरू आणि गांधीजी. तर कोणी दिला? लालबहादूर शास्त्रीने दिला. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुणे, अहमदनगर, नागपूर, गडचिरोली. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर. सात 49, 9 किती? 72, 81, 91, 99. किती? 81. 7चा वर्ग केलेला आहे 49 आणि 9चा वर्ग किती येणार आहे? 81 येणार आहे मित्रांनो. भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता. कुठे आहे? नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. आता मला सांगशाल सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली? सुप्रीम कोर्टची स्थापना झाली मित्रांनो 28
जानेवारी 1950 रोजी. राहील लक्षात तुमच्या. आणि आत्ताच्या नवीन याच्यामध्ये आलेलं भारतीय सर्वोच्च न्यायालयात एकूण न्यायाधीशांची संख्या किती? पहिले किती होते? 34 होते. म्हणजे त्यात 33 सब न्यायाधीश आणि एक चीफ जस्टिस असे 34 होते. आता किती होणार आहे? 37 होणार आहे. 36 हे आणि एक चीफ जस्टिस ऑफ ते होणार आहे सर्वोच्च न्यायाधीश, असे 37 होणार आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी चालू झाले? 1930, 1942, 1947, 1950. तर कधी चालू झाले मित्रांनो? भारत छोडो आंदोलन 1942. त्याच वेळेस भारत छोडो या आंदोलनात मित्रांनो महात्मा गांधी यांनी कोणता नारा दिला होता? करो या मरो. संगणकातील सीपीयूचे पूर्ण नाव काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोग्राम युनिट आणि कम्प्युटर प्रोग्राम युनिट. तर काय मित्रांनो? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे सीपीयूचा लॉंग फॉर्म असतो. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. राहील लक्षात? आपलं उत्तर काय आहे? 1 मे. ऑप्शन क्रमांक सी. 20चा 250चा 25% किती? 250चा 25% किती? हा 2 शून्य, हा 2 शून्य, 25 2 50. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर असणार आहे मित्र. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष. कोण असतात? उपराष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक बी उपराष्ट्रपती. ज्यावेळेस राज्यसभेचे सभापती कोणी निवडलं जातं ते पुढे जाऊन कशाची कामगिरी करतात? पदसिद्ध सभापती म्हणून पण काम करतात आणि त्याच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून पण कार्य पार पडतात. ज्यावेळेस मित्रांनो राष्ट्रपती ला पदावरून निर्वाचित केले जाते करायच्या वेळेस किंवा काही आकस्मिक परिस्थितीच्या वेळेस राष्ट्रपती पद खाली झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या पदावर कोण कार्यभार सांभाळतो? उपराष्ट्रपती. त्यावेळेस उपराष्ट्रपतीला काय मिळतं? उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचा सगळा मोबदला मिळतो आणि उपराष्ट्रपती पद हे खाली असतं. त्याच्यानंतर निवडणुका होऊन पुन्हा राष्ट्रपती बनतात दुसरा. लोकमान्य ही पदवी कोणाला मिळाली? गोखले, टिळक, आगरकर, फुले. कोणाला मिळाली? टिळक यांना, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी मिळाली होती. 0.75. आता आपण 0.25 पाहिला होता. आता 0.75 चा 100 करायचा तर तो किती येणार आहे? याला इकडं घ्या 2 शून्य म्हणजे 75/100 3/4. आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी, क्रिकेट, कबड्डी किंवा अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही. भारत देशात अधिकृत राष्ट्रीय खेळला अजून कोणताही दर्जा दिलेला नाही की त्याला राष्ट्रीय खेळ मानला जातो. आरटीआयचा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2002, 2005, 2008 आणि 2010. तर कधी लागू झाला? तर 2005 मध्ये आरटीआयचा कायदा लागू झाला. दासबोध ग्रंथाचे लेखक कोण? तुकाराम, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास आणि एकनाथ. कोण? समर्थ रामदास. ऑप्शन क्रमांक सी. एका त्रिकोणातील कोणाची बेरीज किती असते? 90 डिग्री, 180, 270, 360. तर किती असते मित्रांनो? 180. ऑप्शन क्रमांक बी 180 डिग्री त्रिकोण म्हटला होता.
60 60 60 नाही तर 45 45 90 असा एक येतो. असे प्रमेय गणिताचे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, विलासराव चव्हाण. तर कोण होते? यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद. तर कुठे आहे मित्रांनो? बेंगळूरला. ऑप्शन क्रमांक सी बेंगळूर इथे. 18 24 30 36. नीट बघितलं. 7 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 7 सकम 42. म्हणजे उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. 42 उत्तर असणार आहे. भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं? जनगण मन, वंदे मातरम, सारे जहां से अच्छा, ए मेरे वतन के लोगो. तर कोणतं आहे मित्रांनो? वंदे मातरम. ऑप्शन क्रमांक बी. अशा प्रकारे मित्रांनो आपला 30 मार्काचा पेपर झालेला आहे. 30 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला जुन्या प्रश्नांवर आधारित आणि नवीन पॅटर्नवर आधारित असलेले प्रश्न हे आपल्याला बघायला मिळत असणार आहे. आणि सकाळी 9 वाजता आपल्याला जी के आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी हे 2 लेक्चर बघायला भेटणार आहे. त्यामुळे कोणी बी न चुकता बघत राहा. तुम्हाला नक्की पोलीस भरती फायदा कशात होणार आहे? पोलीस भरती, MPSC, B&C आणि तलाठी. आणखीन तलाठीमध्ये आणखीन आता दारूबंदी पोलीस येणाऱ्या भरत्या या. त्याच्यानंतर आणखीन कोणत्या ह्याच्यात येणार आहे? दारूबंदी, तलाठी, पुन्हा वन सेवामध्ये. या 4ही पेपरला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन दररोज अपडेट आलेले ते लेक्चर बघत जा. आम्ही इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.